पहा सुखी जीवनाचा मंत्र। सर माझा प्रश्न असा आहे, पेनाइल इम्प्लांट जे असतं त्याचे काही दुष्परिणाम पण असतात का? अच्छा, म्हणजे पेनाइल इम्प्लांट केल्यामुळे समजा पार्टनरला म्हणा किंवा त्या स्वतः त्या मेल पार्टनरला म्हणा किंवा काही कॉम्प्लिकेशन असतात का? बरोबर आहे. होतात का त्याचे? हां. ओके ओके, अतिशय छान आणि सुंदर प्रश्न। आणि नवीन वर्षामध्ये तुम्ही अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो की सर्व ट्रीटमेंट संपल्यानंतर मेलमध्ये जे डिस्फंक्शन असतं त्याला पेनाइल इम्प्लांट हा रामबाण उपाय असतो। पण ड्रायव्हिंग जर सेफ केली आणि सेफ हँडमध्ये जर तुमचं व्हेकल असेल तर काही प्रॉब्लेम येत नसतो। सांगूया आपण, तुमचं खरंच अगदी मनापासून अभिनंदन। नवीन वर्षातला पहिला शो आणि पहिला तुमच्या आउटस्टँडिंग प्रश्न आहे, बरोबर आहे? सांगा उत्तर दे की इम्प्लांट तर आपण केलं, दुष्परिणाम म्हणजे सर्वांना चांगले परिणाम आपण सांगतो, पण दुष्परिणाम काय असतात सांगूया आपण। मित्रांनो, सिलिकॉननी बनलेले हे इम्प्लांट असतात। त्यामध्ये इन्फ्लेटेबल आहेत, रिजिड आहेत, सेमी रिजिड आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे इम्प्लांट आहेत। बघा, या ठिकाणी ड्रायव्हर जर एकदम सेफ असेल तर अजिबात ॲक्सिडेंट होणार नाही। म्हणजे तज्ज्ञ सेक्सॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट ज्यांना इम्प्लांटमध्ये मोठा अनुभव आहे अशा केसेसमध्ये 0.1% पेक्षा सुद्धा कमी दुष्परिणाम असतात। तरी देखील ही सर्जरी आहे, पूर्ण त्याचं फिटनेस आहे, त्याचं डायबिटीस आहे का, BP आहे का, त्याचं कलर डॉपलर आहे का, ॲनेस्थेशिया फिटनेस आहे का, हे पूर्ण झाल्यानंतर ऑपरेट करताना अतिशय महत्त्वाची काळजी काय घ्यायची असते की स्टराईल ॲटमॉस्फिअर, कारण हे इम्प्लांट आयुष्यभर राहणार असतात। दुसरी गोष्ट असते की ज्या ठिकाणी आपण त्याला फिट करताना मेजरमेंट घेतो त्यामुळे ओव्हरसाईज झाली न पाहिजे आणि फिटिंग बरोबर राहिली पाहिजे। ओव्हरसाईज झालं तर टायटनिंग होऊन बऱ्याचदा त्या ठिकाणी पेन होणे, डिस्कम्फर्ट होणे किंवा इरोजन होणे किंवा त्या इम्प्लांटमुळं स्किनला फ्रिक्शन होऊ शकतं। आणि लूज झाले त्या ठिकाणी बॉबलिंग मेकॅनिझम म्हणजे ॲक्ट करताना ते डगमग करायला लागतात। म्हणून एकच गोष्ट सांगेन, तज्ज्ञांच्या हस्ते, सेक्सॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्टच्या हस्ते जर ही शस्त्रक्रिया झाली तर नक्कीच त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम राहत नाहीत। आणि अधिक माहितीसाठी सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक तुम्ही पाहू शकता।